तापमानातली लोक आहेत तिकडे, लांबूनच कॉन्टॅक्ट. आता चेहरा बरा दिसतो. इवन कसे तुम्ही सगळं जरा मस्त आहेत ना. आज आहे रक्षाबंधन. तुम्हाला वाटलं असेल अशी का बसली, कारण का तयारी वगैरे काहीच नाही केले. सगळं येत आहे माझं सामान. आणि मामी तर गेले मामीच्या घरी आणि आई गेली राखी बांधायला. आता पोरं आणि मीच आहेत आणि मी मगापासून कामच करत होती. आता चहा बनवला आणि पोरांना चहा प्यायला दिला. खिचडी भात पण लावलाय. मोनिका चहा प्यायलाच टाइम झालाय आमचा. लोकांचा जेवायचा टाइम झालाय आणि आमचा चहा प्यायचा टाइम. बाबा पाणी आलाय. बाबा पाणी भरेलच, कारण का पाणी भरावंच लागेल. सगळे येतात असंच. बाबा किती पाणी भरणार आहेस तरी आता? जेवढा भरल तेवढा कमीच आहे बाबाला. बघा त्याला मोनिका अशी आले. कशी आहे? खूप दिवसांनी भेटलोय ना. भाऊ पण आता तयारी करतोय. मग तो कातड तुझा पण आता प्रिन्स तयारी करून आला ना. मग तो पण तयारी करायला घेतला. प्रिन्स भाऊ आता भाऊला जास्त प्रायोरिटी द्यायची. काय बोलतो तयारी कर. माझं तर अजून येत आहे, कारण का पुष्पाशी अडकले कुठे काय माहिती. आईला पुष्पाशी, आई पण आली राखी बांधून. ए कुठे आहे पुष्पाशी? अजून दादरवरून काय येते ती म्हणून पुष्पवंशी तोपर्यंत ते येणार नाही आणि ज्योतिवंशी ते येणार नाही. ते लास्ट त्यालाच बोलले. आला आहे, तोंड वगैरे धुतोय. आता 5 झालेत तरी अजून आले. मामा कुठे पोचले? वेगच चालू आहे. एक राऊंड मारतोय, बर्फी खातोय, परत येत. लवकर काय नाही. तिथे राखी बांधून झाले आणि बाकीच्याच अजून आम्ही वाट बघतोय त्यांची. पण बाबाला पण पक्की सुस्ती आले. कुठे आता लोक बसने येतात, मानकोलीपर्यंत बसने येतात आणि नंतर मग ओला करून रिक्षा येते. खूप स्ट्रगल. उलट मी आली होती मम्मीची, कारण का मम्मी खूप पिसळी वगैरे असते. ती मज्जा मस्त आली असती. वाट बघतोय आणि परत नेट गेलं. मी म्हटली जरा गाणी लावते म्हणजे सगळे जरा फ्रेश होतील, पण नेटच नाहीये. दोन्ही भाऊ कशी वाट बघतात बघा त्यांच्या बहिणींची, पण ते काय अजून आत्ताचा पत्ता नाही. बिचारे दमले. वाट बघते बघा, रडायला लागली. एक बहीण तर वाट बघून बघून दमले. ती अजून पण मस्त झोपली. लोक आलेल्या नाही. ह्यांनी बसून इथे सीट फोडायला घेतलं. त्यांचे कपडे वाळत घालते बसून. असं वाटतं का ते लोक आम्हाला फसवतात आणि ते लोक आले नाही. 7:30 मूर्ती ना. आणि एवढ्या वेळाने आता रिक्षा आले. अजून एक रिक्षा येते का? ओ माय गॉड, कोणता शाळेने कपडा घात. या कपड्याची खूप मोठी स्टोरी आहे. समजली नसेल तुम्हाला. रिक्षा घरपर्यंत घेऊन आले, पण ते लोक चालत येत आहेत. ह्यांच्या बोलायलाच जरा सगळे तापमानातली लोक आहेत तिकडे. लांबूनच कॉन्टॅक्ट करू अशा लोकांशी बघा. आणि बाबा लक्कीचं तर मला माहिती नव्हतं लक्की येणार आहे का नाही. आलाय लक्की पण. बोलू माझे कपडे आले. आता मी जरा माझा लुक चेंज करते. आता बघा लुक चेंज. सकाळपासून एकदम विचित्र दिसत होती. आता तयारी बंदर येथे सुरुवात केली. आपली प्रेक्षक सगळे बसलेत. ती छान वाटते. लक्की सारखा आले तर एवढीच पोरं असायची. ही दोघं कधीच नसायची. त्यांच्या राख्या दाखवत आहेत. काव्या तू पण फोटो काढते आणि बघ काही राख्या देत नाहीत, फक्त शायनिंग मध्ये. अशी लास्ट टाइम तर भेटली नव्हती आपल्याला व्हिडिओ मध्ये, पण आता आहे. घरामधली ही पहिली रक्षाबंधन आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या 5च्या 5 बहिणी नाही आहेत. ज्योतिवंशीची कमी आहे. मिस यू ज्योतिवंशी. आता लली मावशी उर्फ ललिता खांदेलकर आल्या आहेत. ती 50 तोला घालून आले. गाडी बिडी घेऊन उंगवत मागवत कर. काय उगवता कर. आता मावळत. आता मावळत कर. मग मामा झालाय, कारण का आमच्याकडे आयफोन आला आहे. दीदी इथे वॉचमॅन सारखं काम करून सांगते. सगळं नंबर आहे. असतात आरती तू नको करू, मी नको करू. ही बोलते का दीदीने केलं तर कोणी करू. आम्ही पण करणार. आम्ही का नाही करणार? तुला पट्ट काही बोलते ते चुकीचं बोलते ना. ही बहिणीच आली आहे आणि आई बोलते ते उगवत मागवत कर ग. जसं दीदी वॉचमॅनचं आणि फोटोचं काम करते, ती आपल्याला सजेशन देते. आई एकच सांगते, नुसतं भरव भरव, सगळ्यांना भरवच सांगते. मोठी तिला सांगते पिऊला बांधता नाही येत तर बोलते 5 वर्ष तरी बांधताय. काय पिऊ राखी नाही बांधताय? स्कूल मध्ये राखी नाही बांधली? आता आपण पाहू शकता छोटी दीदी आणि छोटी पिऊ
दोन्ही मोठे भाऊला घालतात. चौघ तिघ आता आरती एकच करा. बहीण राखी तुझी मी जपून ठेवीन. आणि आता पिऊची पण मीच बांधते. गाईज बाबा पण मजा घेतोय. आमचे 2 भाऊ अजून पेट नाही. ही बोलते हिच्यासाठी थांब. ही बघ ज्योत बोललेली जेवण करायचं आहे तर बोलते ललिता मावशी येऊन कर. ब्लेम काय बोलते फोटो पण नका काढू. स्वतःच्या बोलला पण फोटो काढून देणार आहे मी. बघ आरोही नुसती टाइमपास करते. अरे कधी भेटणार नाही मला बहीण तुझ्या सारखी. कधी भेटणार नाही मला बहीण तुझ्या सारखी. अग माझे बहिणी तुझ्या भावाला बांध राखी. अग माझे बहिणी तुझ्या भावाला बांध. नुसतं चिडचिड चिडचिड करतायत. एकावर एक न गेली. गावात जायला पण मला मामा मामी भेटले म्हणून मी गाडीवर चालले बसून. काही लोक येतील मागून चालत. आणि आपण बसलो आता. बाबा कशी आता तब्येत? आता चेहरा बरा दिसतोय. लास्ट टाइम बघितलं ना. आई पार्टी देणारे नवीन टीव्ही घेतले त्याने. हा बघा किती मोठी टीव्ही घेतले. लवकरच पार्टी देणारे. ही पण इथं होती. नाचली नाही पण थोडीच नाचली ती. आणि आई जाणार होती पण आता हा ना. कोण आलंय? काय हा साईश आहे. आम्ही सगळे मम्मी सांच्या आत्याकडे. मामाने या दोघींना पण पाठवलं माझ्यासोबत. आलोय नवनाथ मामाकडे. काल नवनाथ मामा आपल्याला भेटलेला तिथे होतात. सगळं पुढे पुढे बोलतात चल चल. मामी काल नाचायला मी मामीला मी काय नाचते. भारी नाचत होती. ऐकत नाही. खायला सांगते बोलते येत नाही तुम्ही. आता सुनील मामाला बांधते. बघत हा पण इथपर्यंत आला. कारण बघा माणूस आहे ना किती त्या नंबरवरून वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करतो असतो म्हणून त्याचे सगळे नंबर पण वेगवेगळे. आणि बोलतो मोनिका वंशी आणि ललिता वंशी दमल्या असतील कंटाळल्या पण काम करतोय. बघा किती पिक्चर और काम करते. राजकुमारी बघितल्यासारखी शॉर्टकट मारत होती मामाची म्हणून. येणार आहे आणि बसलाय भाऊ. असं आहे की सजेशन मोठ्यांसारखे देतोय. सुकन्या अशी तुझीच कमी आहे बघ. नेक्स्ट मेंबर आज लेक्चर चालू आहे. आता ललिता मावशी सर्वात छोटी आली आहे. रक्षाबंधन फोटो बिटो पण काढले त्यांचे. आता बनवलं नाहीये आणि एकीच्या भरोशावर एकी दुसरीच्या भरोशावर असं आहे त्यांचं. तरी आलेलो तेव्हा ज्योती मावशी होती. ही नव्हती. आता ही आहे. ज्योती मावशी नाहीये. आता आम्ही घरी जायला. बाय आई. बाय. काळजी घ्या.
आमच्यासोबत या दोघी पण येत आहेत कारण का राखी बांधायची. आनंद का होतोय कारण का चालत जायचं नाहीये, रिक्षाने जाते. आणि चालवणारे गेस करा बघू कोण चालवतोय. ह्या बघू वाटत होता आता तो रिक्षा चालवतोय, खूप हुशार आहे. जरा प्रॉब्लेम चालू आहे. हा ना, बसल्यात जागाच नाही. लास्ट टाइम रक्षाबंधन झाला तेव्हा बाबा सोडायला आलेला आम्हाला. आता नाही दिसत. काय होतं रे ते? आम्ही चला बहिणी मावशी आली आहे राखी बांधायला आणि हा ह्याचं तर चालू आहे. ही राखी पेक्षा हिची तयारी आणि फोटोज बघते फक्त. बरोबर हा, सगळ्या सेमच आहेत ना या. असून चेचते आणि कोणाशी राखी ही बांधते. रिक्षा खायतच आपले. फोटोवाला आलाय फोटो काढण्यासाठी. लगेच चालली फोटो काढून. थांब ग थोडा वेळ, का राग वाटतं. लवकर येते पण आम्हीच लेट करतो. जेजुरीच्या वेळी पण हीच लवकर आलेली बघितलं. बघ कशी बोलते असायला. खूप जोरात तयारी चालू आहे. बिचाऱ्या दोघी बसल्यात. आई आलेली. आई कशी आहे? आम्ही एवढ्या नाचलोय माझ्या घामावरून समजत असेल. आणि आता दीदीचं आणि माझं रक्षाबंधन बाकी होतं. दीदी ओरडली म्हणून आता पहिले ते रक्षाबंधन करून घेतो. तर दीदी मला काय सोडणार नाही. आणि प्रांजल मला बहीण तुझ्या सारखी कधी भेटणार नाही. मला बहीण आल्या नुसता गोंधळ सगळं. दीदी झाडू मारते आणि मग ते किती व्हिडिओ घेतात. बाबा पण बसलाय. रोजच्या जोरात तिघी जणी लागल्यात. बसल्यात आणि मम्मी वेगळी बसली कारण का मम्मीचं आज पण विदाऊट कांदा लसूण वाला जेवण घरूनच घेऊन आले. आणि ते आपलं बसले बघा कशी पंक्तीत. आणि तू नाही जेवत? जेवायला बघा फुल ताट वाढून. ह्यांचं झालं का आम्ही बसून सगळ्यांनी पार्टी केली मला सोडून ना. आम्हा चाललंय. जेवलाच ना रे पोटभर? नाही जेवला, रडतोय तो. इज कमिंग सून मामा का. बाय बाय. आम्ही तिघी जणी उरलेलो. शेवट झालंय आता पसारा उचलला. आम्ही सगळेच जण लागलो. सगळ्यांची जोरात तयारी चालू आहे. आणि पोरं इथे पोरांना काय मस्त आराम करायला आणि सगळी कामं. आई काय करते बाहेर, आईचं काहीतरी चालू आहे इथे. अशी पण इथे आणि इथे काव्याने बघा गुलाबजामुन आणलाय माझ्यासाठी. थँक्यू काव्या. ओके काल भाकरी केल्या ना? मग भाकरी केल्या, भाजी बनवली, आंघोळ केली, दिवाबत्ती केली, सगळंच केलं. 12:30 झालेत. असा होता मग आपला आजचा दिवस. बघितलंच रक्षाबंधन. ह्या लोकांनी किती लेट केला सकाळपासून. तर काय नंतर केलं शूट दिसेलच तुम्हाला. आता काय झोपलेत सगळेजण. झोपलेत ते अर्धे इकडे असे झोपलेत. जागा गप्पा वगैरे चालू होत अजून पण. उद्याची मजा मस्ती दाखवेलच सकाळची. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.